नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। शिवसेना युवा सेना ने रखी अमरनाथ नाट्यगृह को धर्मवीर आनंद दिघे के नाम पर रखने की मांग। पत्रकार परिषद में उठी जोरदार आवाज। अमरनाथ में बन रहा भव्य नाट्यगृह अब अपने अंतिम चरण में है, लेकिन इसके नामकरण को लेकर शहर की राजनीति और सामाजिक हलकों में नई हलचल मच गई है। शिवसेना युवा सेना अमरनाथ विधानसभा अध्यक्ष श्री हेमंत सूर्यकांत जाधव ने इस नए नाट्यगृह को धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहब नाट्यगृह नाम देने की आधिकारिक मांग नगर परिषद से की है। इस मुद्दे पर उन्होंने पत्रकार परिषद का आयोजन भी किया, जिसमें उन्होंने ठोस आधारों के साथ अपनी बात रखी। हेमंत जाधव का कहना है कि कल्याण लोकसभा के कार्य सम्राट सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के मार्गदर्शन में तैयार हो रहा यह नाट्यगृह अमरनाथ की सांस्कृतिक धरोहर को नई ऊंचाई देगा। धर्मवीर आनंद दिघे का जीवन, उनकी निष्ठा और समाज के लिए किया गया निस्वार्थ कार्य आज भी लोगों के लिए प्रेरणा स्रोत है। ऐसे में अमरनाथ की सांस्कृतिक परंपरा से जुड़े इस नाट्यगृह को उनका नाम देना ही उन्हें सच्ची श्रद्धांजलि होगी। इस मांग को लेकर अमरनाथ तालुका के विभिन्न समाज घटकों, संगठनों और महिला बचत गटों का जोरदार समर्थन मिल रहा है। टकारी समाज संस्था, नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था, दुर्वा स्वयं सहायता महिला बचत गट समेत अनेक सामाजिक संस्था, पदाधिकारी और महिला शिव सैनिकों ने भी इस प्रस्ताव को नगर परिषद के समक्ष समर्थन दिया है। पत्रकार परिषद में हेमंत जाधव के साथ युवा सेना पदाधिकारी निशांत पाटिल, युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य निखिल चौधरी, अजिंक्य पाटिल, शुभम जाधव, महेश और ऋषभ गायकवाड़ सहित कई कार्यकर्ता मौजूद रहे। वहीं महिला बचत गट की अध्यक्षा अपेक्षा बद्रिके और उनकी सहयोगी महिलाओं ने भी इस मांग के पक्ष में समर्थन जताया। अमरनाथ के सामाजिक संगठनों और नागरिकों का कहना है कि यह मांग केवल एक संगठन की नहीं, बल्कि समस्त जनता की भावना है। इसलिए नगर परिषद को जनता की भावनाओं का सम्मान करते हुए इस प्रस्ताव को तुरंत स्वीकार करना चाहिए और नए नाट्यगृह का नाम धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहब के नाम पर घोषित करना चाहिए। इस पूरे पत्रकार परिषद की अगुवाई कर रहे शिवसेना युवा सेना अमरनाथ विधानसभा अध्यक्ष श्री हेमंत सूर्यकांत जाधव ने कहा कि शिव सैनिक युवा सैनिक इस मांग को लेकर पूरी तरह एकजुट है और साथ ही इसमें उन्हें अमरनाथ के स्थानिक रहिवासियों का भी समर्थन प्राप्त है। आज आम्ही सर्व युवा सैनिक आणि इतर सामाजिक संस्थेतले सर्व पदाधिकारी आज आम्ही इथे आहोत, पत्रकार परिषद घेत आहोत। त्याचं एक विशेष कारण असं आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार आपले यांच्या मार्गदर्शनाखाली अमरनाथमध्ये नवीन नाट्यगृहाचं काम पूर्णत्वास होत आहे। त्या नाट्यगृहाला आपल्या ठाणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय असे स्वर्गीय आनंद दिघे साहेब ज्यांचं काम तळागाळातील गोरगरीब लोकांसाठी खूप आहे। त्यांनी समाजातील घटकांसाठी किंवा पक्षासाठी, संघटनेसाठी आणि गोरगरिबांसाठी जे काम केलंय, त्यांनी जे योगदान दिले, त्या योगदानाबद्दल आम्ही सर्व या नवीन नाट्यगृहाला स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करत आहोत। आणि ही मागणी नुसती युवा सैनिकांचीच नाही, तर हे सर्व स्तरातील लोकांची मागणी आहे आणि ही मागणी अमरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आम्ही करत आहोत। तसेच आम्ही हे मागणी सरकारला सुद्धा करत आहोत। तर या मागणीचा त्यांनी पुरेपूर विचार करावा आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा। तसेच या सर्व मागणींसाठी सर्व स्तरातनं म्हणजे नागपंथी डावरी गोसावी भटके विमुक्त संस्था आहे त्यांनी, आणि टकारी समाज आहे, महिला बचत गटातल्या ज्या आमच्या भगिनी आहेत, स्वयंदुर्गा स्वायत्त महिला बचत गट, तसेच अजून इतर वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांनी सुद्धा स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं नाव देण्यात यावं नवीन नाट्यगृहाला अशी मागणी केली आहे। त्यांचं सुद्धा आम्ही शिवसैनिकांतर्फे आणि युवा सेनेतर्फे आभार मानतोय की त्यांनी ह्या जो सामाजिक उपक्रम आहे, हा ऍक्च्युअली सामाजिक उपक्रम आहे, यामध्ये सहभागी घेतला आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देण्यात यावं हे
याबद्दल त्यांनी पत्र दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे पण आभारी आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये दिघे साहेब म्हणजे हे असं एक नाव आहे की ज्या नावामध्ये जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ही सर्वांना माहिती आहे. आणि अंबरनाथमध्ये जो आज नाट्यगृह बनतोय, भव्य दिव्य नाट्यगृह बनतोय, त्या नाट्यगृहाला स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आम्ही युवा सेनेच्या वतीने नगरपालिकेला करत आहे, मुख्याधिकाऱ्यांना करत आहे. मुख्यतः जो ग्रामीण भागामधून जे कार्यकर्ते आज घडले आणि जी दिघे साहेबांची जी नाळ जोडली होती ग्रामीण भागासोबत ठाणे जिल्ह्याच्या, आज जे कार्यकर्ते घडले दिघे साहेबांमुळे, आज तोच आम्ही एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून, आज दिघे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आज अंबरनाथमध्ये नाट्यगृह बनतोय, त्या नाट्यगृहाला स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत. आज जे माझ्या सहकार्याने, माझ्या मित्रांनी जे मागणी केलेली आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची नाट्यगृहाला नामकरण देण्याबाबत, ते मागणी आज अतिशय रास्त आहे, ती द्यायलाच पाहिजे. आम्ही सगळं ठाणे जिल्ह्यातील सगळ्या लोकांची आमची मागणी आहे की ज्यांचं कार्यच पण एवढं मोठं आहे, त्याचे नाव आम्हाला निश्चित पाहिजे, द्यायलाच पाहिजे अशी मी विनंती करतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.